Para dito ka na? Ya, may na ya. थांबा थोडंसं का तिथंच. टाका टाका. थोडा सर काही बस नाही नाही आता राव उभे सगळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांचा विजय असो. चला झाला राव उभे. चला झाला आता म्हणा. बाई मी गाते भीमाची गाणी, बाई मी गाते भीमाची गाणी, बाई मी गाते भीमाची गाणी, बाई मी गाते भीमाची गाणी. गाण्यामधून तुम्हा सांगते माझ्या भीमाची वाणी, गाण्यामधून तुम्हा सांगते माझ्या भीमाची वाणी.
बाई मी गाते ग गाते भीमाची गाणी, बाई मी गाते ग गाते भीमाची गाणी. नव्हतं नेसाया लुगडं नेटक, 7 ठिकाणी होत ते फाटक. नव्हतं नेसाया लुगडं नेटक, 7 ठिकाणी होत ते फाटक. पाणी पियाला मातीचं मटका, ते बी होतं जरासी कुटक. पाणी पियाला मातीचं मटका, होत ते बी जरासं कुटक. लय जोडी न गोडीन आले बुद्ध गया पाहुणी. बाई मी गाते ग गाते भीमाची गाणी, बाई मी गाते गाते भीमाची गाणी. संसार झालाय आता कोणी बी नाही हो, माझा संसार झालाय सुखी आता कोणी बी नाही हो दुखी. आली बेटा या दर का सखी, घेते जय भीम नाम मी मुखी. आली बेटा या दर का सखी, घेते जय भीम नाम मी मुखी. पलंगावरती ऐटीत बसते हो, पलंगावरती ऐटीत बसते मी राजाची राणी. बाई मी गाते ग गाते भीमाची गाणी, बाई मी गाते गाते भीमाची गाणी. बोलो भीम भगवान की जय, बुद्ध भगवान की जय. भगवान बुद्धाचा, भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांनी वंदनेच्या अवस्थेमध्ये बसण्यात आज आपण या ठिकाणी 39व्या धम्मचक्र प्रवर्तन निमित्ताने जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोकच्या दशमीच्या निमित्ताने धर्मांतराची तारीख फिक्स केलेली होती आणि हे 3ऱ्या प्रकारचं धम्मचक्र होतं. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन या पंचमहावर्ती भिक्खूला, दुसरं अशोकानी आणि तिसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नाग नदीच्या काठी नागभूमीवर मिळून आम्हा सगळ्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढलेला आहे आणि बुद्धाचा सत्याचा विज्ञानावर आधारित मार्ग या ठिकाणी दाखवलेला आहे आणि विज्ञाननिष्ठ जीवन जगण्याचं सगळ्या अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचा संकेत या 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही आतापर्यंत बाबासाहेबांच्या या दिलेल्या धम्मदीक्षेच्या आदेशानुसार व त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञानुसार आम्ही वागत आहोत. त्यामुळं आमची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती आम्हाला झालेली दिसत आहे. भोकरदन शहरामध्ये आज या निमित्ताने अशोका बुद्ध विहार, रमाईनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिल्लोड चौक या ठिकाणी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सर्व उत्साहाने साजरा करण्यात आला. या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा गौतम बुद्धांचा. आज 69वा सम्राट अशोक विजयादशमीचा दिवस. आजच्या दिवशी 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्याला शांतता, समानता, बंधुभाव या धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोबत घेऊन गेल्याने आपल्याला बुद्धाचं दर्शन देत आहे. बौद्ध धम्म म्हणजे एक सामाजिक क्रांतीचा धम्म आहे. कलिंगाच्या युद्धामध्ये सम्राट अशोकांनी 9 दिवस युद्ध केल्यानंतर 10व्या दिवशी त्यांनी बुद्धाला शरण गेले
आणि आपले सर्व शस्त्र त्यांनी बुद्धाच्या चरणी अर्पण केले. तेव्हापासून सम्राट अशोक विजयादशमी सुरू झाली आणि पहिलं धम्मपरिवर्तन सम्राट अशोकांनी केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी ज्या धर्मात जन्मास आलो त्या धर्मात मी मरणार नाही, परंतु असा धर्म स्वीकारेल की तो या भारत देशाचा विकास करेल. आणि म्हणून मी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली की सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं पालन करावं व तथागत भगवान गौतम बुद्धाचे जे विचार आहे ते अंगीकारावे. एवढं ज्या प्रसंगी सांगून थांबतो. धन्यवाद. अधिकारी आला मुंबईचा एक अधिकारी, राज दरबारी आला जात कळेना. आला मुंबईचा एक अधिकारी याला जात कळेना. आला मुंबईचा एक अधिकारी, राज दरबारी याला जात कळेना. दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. थोर भाग्य हे बहुजनांचे भीमरत्न लाभले. व्यथातयाची दूर झाली, कार्य महासाधिले. सोने लुटुनी मांगल्याचे, सोने लुटुनी मांगल्याचे, लोक हर्षले मनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी.